असे पहिले नेते असे होते की ज्यांनी म्हटलं की आमच्या वादापेक्षा मला महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित महत्त्वाचं आहे. तर याची सुरुवात आम्ही केलेली आहे. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडनं अशी कुठली पावलं उचलली जावत असेल तर उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा मोबाईल नंबर आहे, त्यांनी कॉल करावा आणि प्रस्ताव द्यावा. आम्ही तयारच आहोत. मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कुठलंही पाऊल उचलायला तयार आहोत. आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, तुम्ही पण तुमचं एक पाऊल पुढे टाका. रोज सकाळी मीडियावर येऊन बोलण्यापेक्षा आदित्य साहेब 2-3 वेळा मीडियावर या गोष्टीत बोललेले आहेत. संजय राऊत रोज सकाळी बोलतात. त्याला एक सोपा पर्याय आहे जो मगाशी आमच्या अमित साहेबांनी दिलेला आहे. तो सोपा पर्याय असा आहे की उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा नंबर आहे, तुम्ही एक कॉल करा. राजसाहेब, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, आम्ही राजसाहेबांना नीट ओळखतो. राजसाहेब 100 कॉल करतील. पहिला कॉल तर येऊ द्या. तुम्ही जे सतत मीडियावर बोलताय ते प्रत्यक्षात पण उतरू द्या ना, की फक्त लोकांसमोर दाखवण्याचं काम करताय तुम्ही की आम्ही तर करतोय, त्यांचा पाठिंबा नाही. कारण 2014चा आणि 2017चा जो आमचा अनुभव आहे तो वाईट आहे. त्यावेळेला देखील असा उद्धव साहेबांचा एक कॉल आला आणि साहेबांना म्हटले की मला फसवलंय, आपण एकत्र येऊया. राजसाहेबांनी मोठं मन दाखवलं आणि लगेच हो म्हटलं. शेवटच्या म्हणजे मला चांगलं आठवतं त्यावेळेला आमचे एबी फॉर्म वाटायचं काम सुरू होतं आणि तात्काळ सन्माननीय राजसाहेबांनी ते एबी फॉर्म वाटायचं काम बंद केलं होतं आणि सांगितलं होतं की जर महाराष्ट्राला आपली गरज असेल, महाराष्ट्राला जर आम्ही दोघं एकत्र येऊन महाराष्ट्राचं भलं होणार असेल तर आम्ही एकत्र यायला तयार आहोत. पण त्यावेळेला देखील शेवटच्या क्षणी उद्धव साहेबांनी फोन उचलणं बंद केलं, त्यांच्या नेत्यांनी फोन उचलणं बंद केलं. तसा अनुभव आम्हाला पुन्हा येऊ नये त्याच्यामुळे आम्ही आमची पावलं ही जपून टाकतोय. जर त्यांची खरंच इच्छा असेल महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आपण एकत्र यायला पाहिजे तर उद्धव साहेबांनी आम्हाला एक कॉल करावा.